नांदेडमधील शिक्षण आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय। शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपल्या 2 लहान निष्पाप मुलांची आत्महत्या केली। पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली। शिक्षकांना आधी निष्पाप मुलांची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली, त्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत। या शिक्षकांना मुलांची एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या का केली? खरंच ही घटना वरिष्ठांच्या जाचामुळे घडली आहे का? या घटनेमागे काही वेगळंच कारण तर नाही ना? शिक्षकाच्या आत्महत्येची पूर्वकल्पना पत्नीला होती का? पाहूयात या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। शिक्षक सुनील मोरे हे मूळचे भोकर तालुक्यातील टेंबर गावचे रहिवासी। सुनील मोरे आणि त्यांची पत्नी धम्मशिला मोरे हे दोघेही हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते। त्यांना सारा वय वर्ष 14 आणि सुमित वय वर्ष 10 अशी 2 मुलं होती। गुरुवारी सायंकाळी सुनील मोरे हे दोन्ही मुलांना खाजगी क्लासला सोडण्याच्या बहाण्याने कारमधून घराबाहेर पडले। मात्र त्यांनी मुलांना क्लासमध्ये न नेता अज्ञात ठिकाणी नेलं। दरम्यान मुलं घरी परतली नसल्याने पत्नी धम्मशिला यांनी पतीला फोन करून विचारणा केली। त्यावेळी माझ्यासोबत मुलं नाहीत असं सुनील मोरेंनी सांगितल्याची माहिती आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30च्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणेगाव पुलावरून कार थेट 50 फूट खोल गोदावरी नदीत कोसळल्याची घटना घडली। पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून वर काढले आणि तेव्हा कळालं की सुनील मोरेंनी आत्महत्या केली। यावेळी सुनील मोरेंचं स्टेटस समोर आलं। मोरेंनी आपल्या स्टेटसमध्ये थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं लिहित त्यांच्यावर गंभीर आरोप केले। गेल्या 2 वर्षांपासून हदगावचे गट शिक्षणाधिकारी, संबंधित केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी वेगवेगळ्या कारणांवरून आपली चौकशी लावून आपल्याला प्रचंड मानसिक त्रास देत आहेत असा उल्लेख त्यांनी केला होता। या अधिकाऱ्यांच्या सततच्या जाचाला आणि छळाला पूर्णपणे कंटाळूनच आपण मुलांसह टोकाचं पाऊल उचलत असल्याची त्यांनी स्टेटसमध्ये त्या ठिकाणी भूमिका मांडली होती। सर्वांना वाटलं की मोरेंनी आपल्या मुलांना कारसह नदीत टाकत आत्महत्या केली। मात्र शवविच्छेदन अहवालातून या प्रकरणातील वेगळंच सत्य समोर आलं। आत्महत्या करण्यापूर्वी सुनील मोरेंनी आपल्या दोन्ही लहान मुलांवर धारदार शस्त्राने वार केले होते। मुलांच्या पोटावर आणि छातीवर गंभीर जखमा आढळून आल्या। अगोदरच त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय। त्यानंतर मोरेंनी कार नदीत टाकून स्वतःही आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आला। या प्रकरणाची अधिकृत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांनी सांगितलं की शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांनंतर तपासाची दिशा बदलली आहे। सर्व बाबींचा बारकाईने तपास सुरू आहे। दरम्यान आत्महत्येपूर्वी सुनील मोरेंनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर काही संदेश पोस्ट केले होते। त्या स्टेटसमधील मजकूर, त्यामागची कारणं तसंच वरिष्ठांकडून मानसिक छळ झाला होता का याचाही पोलीस तपास करतात। दिनांक 17/7/26 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सुनील नारायण मोरे हे शिक्षक आहेत। त्यांचा मुलगा मुलगी सारा व मुलगा सुमित हे तिघे गाडीत जात असताना त्यांच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून नदी पात्रात बुडून स्वतःचे मरणास कारणीभूत झाले होते। परंतु मुलगा सुमित व मुलगी सारा यांचे शवविच्छेदन अहवालाचा रिपोर्ट आल्यानंतर त्यामध्ये स्टॅबिंग टू चेस्ट अँड ॲब्डॉमिनल असे मत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिल्याने मयत सुनील नारायण मोरे यांच्या विरुद्ध पोस्टे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 103 238 BNS प्रमाणे सदर गुन्ह्यात पोलीस फिर्यादी असून तपास चालू आहे। मुलांच्या हत्येचं कारण ते अधिकारी आहे का काय? पोस्ट व्हॉट्सअपवर स्टेटस भी ठेवले होते आत्महत्या करण्यासाठी। आत्महत्या करतो असे स्टेटस होते, त्याचा तपास चालू आहे। या घटनेप्रकरणी पत्नीला काहीही माहिती नव्हती अशी माहिती समोर आली आहे। पत्नीने दोन्ही मुलं बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती। त्यामुळे आता पोलिसांसमोर या आत्महत्या प्रकरणाचं मूळ कारण शोधणं आव्हानात्मक आहे। पोलीस या आत्महत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलनं तपास करतायत। लवकरच या आत्महत्येचं खरं कारण शोधलं जाईल असं पोलिसांनी म्हटलंय। तुम्हाला काय वाटतं? या क्रूर हत्या आणि आत्महत्येमागे काय कारण असेल? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।